नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण मल्लिकाचा डाव स्वानंदी उधळून लावणार आहे. कारण इकडे मल्लिकाने चिंगीला घराबाहेर तर काढलेला आहे, पण त्यासोबतच तिने त्यानंतर चिंगीला किडनॅप करून ठेवलेलं आहे. चिंगीला ती कशा पद्धतीने शोधून काढते, म्हणजे स्वानंदीने चिंगीला कसं शोधले, नक्की पुढे काय काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपण पाहत असतो की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र मल्लिकाला आता ही गोष्ट कळलेली आहे. स्वानंदी जेव्हा समरला सांगत असते की चिंगीने अंशुमनच्या नावाची मेहंदी हातावरती काढलेली आहे, आणि तेव्हा मात्र स्वानंदीने आता हे सगळं सांगताना इकडे आधी अर्पिताने हे सगळं ऐकलेलं आहे, आणि त्याचबरोबर स्वानंदीच्या बाबतीत तिने जाऊन मल्लिकाला हे सगळं सांगितलेलं असतं. मग मल्लिका चिंगीकडे येते आणि तुझी एवढी हिंमत कशी झाली, माझ्या मुलाला बदनाम करण्याची तुझी हिंमत कशी झालेली आहे, या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. आणि इकडे चिंगी मात्र रडत असते. मल्लिकाने खानदिशी चिंगीच्या कानाखाली दिलेली असते आणि चिंगीचं तोंड सुद्धा दाबलेलं असतं. माझ्या मुलाचं लग्न आहे आणि माझ्या मुलाच्या लग्नात हे सगळं तू काय करतेस, तुला कळतंय का? माझ्या मुलाच्या बाबतीत हे सगळं जर करणार असशील तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत इकडे आता मल्लिका बोलत असते. त्याच वेळेस अंशुमन सुद्धा तिथं आलेला आहे, आणि अंशुमन किती मूर्ख आहे हे तर आपल्याला आधीपासूनच माहिती आहे. त्याच्या बाबतीत तो काय वागतो, कसा बोलतो, हे सगळं आपण जाणून आहोत. परंतु इकडे मात्र आता चिंगीला मल्लिकाने हाताला धरून खेचत घराबाहेर नेण्यापर्यंत तिची मजल गेलेली असते, आणि तिने सर्वांच्या समोर चिंगीला खेचत घेऊन जाते आणि चिंगीला म्हणते की बास, इथे तू राहायचं नाही, असं म्हणत तिला नेलेलं आहे. आणि आता मात्र स्वानंदी चिंगीचा शोध घेऊ लागलेली आहे. चिंगी नक्की कुठे गेले, काय झाले, हा प्रश्न स्वानंदीला पडलेला असतो. जेव्हा स्वानंदी आणि समर चिंगीला शोधून काढतील तेव्हा मात्र ते दोघ जण ज्या पद्धतीने चिंगीचा शोध लावणार आहेत ते मात्र पाहण्यासारखं आहे. ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे समर स्वानंदीची प्रत्येक गोष्टीत साथ देत आहे, पण एक गोष्ट मात्र थोडीशी वेगळी घडलेली आहे, ज्याचा विचारही आपण करू शकत नाही. ती म्हणजे समरने सगळी परिस्थिती हँडल केलेली असते, पण मल्लिकाने ऐनवेळी येऊन समरचे कान भरलेले आहेत. स्वानंदीला अंशुमनबद्दल तिच्या मनात गैरसमज आहे आणि अंशुमनच्या लग्न होऊ नये असं तिला वाटतंय, असं मल्लिकाने येऊन ऑलरेडी समरला सांगितलेलं असतं. त्यामुळे समर थोडासा स्वानंदीच्या बाजूने विचार करत नाही. पण आता समरच्या पुढे जेव्हा स्वानंदी पुरावा ठेवते तेव्हा मात्र समरने अंशुमनचा थोबाड सुद्धा फोडलेला आहे. तर इकडे मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि मेहंदीच्या कार्यक्रमासाठी सगळेजण जमलेले असतात. अर्पिताने आता गाणं लावलेलं आणि नाचायला सुरुवात केलेली असते. मस्त डान्स वगैरे तिचा चालू असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. तिने अंशुमनला घेते, अंशुमन येतो, मल्लिका येते आणि दोघंही नाचत असतात. पण त्याच वेळी चिंगी मात्र रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं, कारण ज्या अंशुमनवर तिने मनापासून प्रेम केलेलं होतं, अंशुमनने सुद्धा तिला सांगितलेलं होतं की माझं तुझ्यावरती प्रेम आहे, पण आज जेव्हा वेळ आलेली आहे तेव्हा मात्र अंशुमन तिच्यासोबत लग्न करत नाही, तर तो दुसऱ्याच मुलीसोबत लग्न करतोय, हे चालू झालेलं असतं. इकडे समरला नाचण्यासाठी सगळेजण बोलवत असतात, पण समर मात्र म्हणतो की नाही, मला नको. आणि स्वानंदी आणि समर दोघंही हसू लागतात आणि एकच गोष्ट बोलतात, ती म्हणजे हे डिपार्टमेंट आपलं नाही. आजी सुद्धा म्हणत असते, अरे बास झालं, तो आवाज बंद करा जरा, कारण आजीला माहिती आहे की यांचा धिंगाणा किती वेळ चालणार आहे. त्यामुळे आजीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की आवाज बंद करा, कारण मेहंदी काढायला घ्या, मेहंदीचं फंक्शन आहे, नाहीतर मेहंदी राहायची. मग अंशुमन नवरदेव आहे म्हणून अंशुमनला मेहंदीसाठी बसवलं जातं. आता इकडे चिंगी मात्र उभी असते, ती रडत असते, तिला वाईट वाटत असतं. तिला कळत नाहीये की ह्या सगळ्या गोष्टी काय घडतायत, हे सगळं काय चाललंय, यामध्ये आता काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता स्वानंदी चिंगीच्या मागे मागे जाते, कारण चिंगीला कारण नसताना अर्पिता वाटेल ते बोलते आणि म्हणते की तुझं जे काय चाललेलं आहे ते मला अजिबात पटत नाहीये. मग चिंगीच्या मागे स्वानंदी येते आणि स्वानंदीला विचारते की हे सगळं काय चाललंय तुझं,
तेव्हा स्वानंदी जेव्हा तिला विचारते तेव्हा चिंगी म्हणते नाही, पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट स्वानंदीच्या समोर येते, ते म्हणजे चिंगीने हातावरती मेहंदीमध्ये अंश अंश लिहिलेलं असतं. अंश म्हणजे अंशुमनचं नाव. आता स्वानंदी डायरेक्टली अंशुमनकडे येते आणि त्याला विचारू लागते की हे सगळं काय चाललंय, मेहंदीमध्ये चिंगीने तुझं नाव का लिहिलंय. अंशुमन म्हणत असतो मला का माहिती, तिने लिहिलंय ना, तिला जाऊन विचारा, माझा काय संबंध आहे त्या गोष्टीशी, असं त्याने सांगितल्याबरोबर इकडे स्वानंदी म्हणते म्हणजे, तेव्हा तो म्हणतो की मला नाही माहिती, या सगळ्याशी माझा काय संबंध आहे, तिने नाव लिहिलंय मेहंदीमध्ये, तिला विचारा. स्वानंदी म्हणते हे बघ नीट बोल. तेव्हा तो म्हणतो की माझं लग्न आहे, एवढं सगळं चालू आहे आणि तुम्ही माझ्यावरती आरोप करताय. म्हणजे एवढा मूर्ख अंशुमन आहे की आतापर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, पण त्याला जराही लाज वाटत नाहीये. त्याने त्या मुलीला फसवलेलं आहे, तिचा वापर करून घेतलेला आहे आणि म्हणे की मी टाइमपास केलेला आहे. पण ही चिंगी मात्र अंशुमनच्या प्रेमात वेडी झालेली आहे. आता अंशुमन तिला एवढंही सांगत आहे की माझं जरी लग्न होत असलं तरी माझं प्रेम तुझ्यावरच आहे, मम्मासाठी मला हे लग्न करायला लागतंय, तरी सुद्धा चिंगी त्याच्यावर विश्वास ठेवते. पण इकडे मल्लिकाच्या लक्षात येतं मल्लिका किती धूर्त आहे हे आपल्याला माहितीच आहे. मल्लिका समरकडे येते आणि समरला येऊन सांगू लागते की हे बघ समर, मला वाईट वाटतंय, पण तू राग मानू नको, मला स्वानंदीच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा समर म्हणतो काय झालं काकू, बोल तू. तेव्हा ती सांगू लागते की हे बघ घरचं कार्य आहे, एवढं सगळं चालू आहे, पण स्वानंदी मात्र या सगळ्यामध्ये जरा पण लक्ष घालत नाहीये. मला असं वाटतंय की स्वानंदीच्या मनात अजूनही अंशूबद्दल शंका आहे आणि म्हणूनच ती अशी वागत आहे. असं आता स्वानंदीच्या बद्दल वाटेल ते बोलायला ही मल्लिका तयारच असते. हे काय आपल्यासाठी नवीन नाही, कारण स्वानंदीला दोष देणं हे तर मल्लिकाचं अगदी पहिलं काम आहे. अशा पद्धतीने ती काम करत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता चिंगी अंशुमनकडे आलेली असते. अंशुमनला ती म्हणत असते की काय चाललंय तुमचं हे सगळं, तुम्ही तर मला बोलला होता ना सगळं तुम्ही हँडल कराल आणि कधी बोलणार आहे घरातल्यांसोबत. तेव्हा अंशुमन म्हणत असतो की काय बोलणार आहे आणि तुझी एवढी हिंमत कशी झाली ग, तू मेहंदीने तुझ्या हातावरती नाव लिहिलं होतं. तेव्हा चिंगी म्हणते हो मी काय करू सांगा ना, मला कळतच नाहीये, मी तुमच्यासाठी ते झुरते, मी तुमच्यासाठी जीव द्यायला पण तयार आहे. तेव्हा तो म्हणतो की आता माझ्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे मीच जीव देतो, कारण माझ्याकडे तोच पर्याय सोपा आहे आणि तोच मला वापरला पाहिजे. असं म्हणत चिंगीला तो धमकी देतो आणि चिंगीला म्हणत असतो की हे बघ काही झालं तरीही मी जर आता या घरात सगळ्यांना सांगितलं तर घरातले सगळेजण मला बाहेर काढतील आणि हे काय मला पटत नाही. आता मात्र अंशुमन हे सगळं बोलत असतो तेव्हा चिंगीला खरं तर टेन्शन येतं. चिंगी म्हणते असं नका करू अंश, तुमच्यासाठी मी काही करायला तयार आहे. तेव्हा अंशुमन म्हणतो की मग शांत राहा, कोणाला काही सांगू नको, जरी मी त्या मुलीशी लग्न केलं, लग्न लग्न काय करून बसले, प्रेम आहे ना माझं तुझ्यावरती. स्वानंदी तिथे येते आणि दोघांना पाहते तेव्हा स्वानंदीला धक्का बसतो. स्वानंदी म्हणते काय चाललंय तुमचं इथे, कळतंय का तुम्ही काय करताय हे. तेव्हा अंशुमन म्हणतो काही नाही वहिनी, ती आली होती ना कपडे न्यायला लॉन्ड्रीचे. तेव्हा स्वानंदी म्हणते की चिंगी काय झालंय, तू का रडतीयस, तुझा चेहरा रडवेला का झालाय. तेव्हा चिंगी म्हणते की नाही काही नाहीये आणि लॉन्ड्रीचे कपडे घेऊन जाते. स्वानंदी अंशुमनला विचारते की हे सगळं काय चाललंय तुझं, मला माहिती आहे तुझ्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू आहे आणि तू त्याच पद्धतीने चिंगीशी वागत आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं मी शोधून काढणार आहे, असं स्वानंदी अंशुमनला स्पष्टपणे सांगते. परंतु अंशुमन म्हणतो की वहिनी एक गोष्ट लक्षात ठेवा, मला आराम करायचा आहे आणि माझं काहीही चाललेलं नाही. तेव्हा तो म्हणतो की तुम्हाला कसं माहिती आहे का, तुम्हाला बघवतच नाहीये, तुम्हाला प्रत्येक वेळेस माझ्यामध्ये खोटच दिसते आणि तुम्ही त्याच पद्धतीने माझ्याशी वागत असता. तेव्हा स्वानंदी म्हणते की कळेल लवकर खोट कुणाच्यात आहे आणि काय आहे ती, कारण तू कसं आहे हे सगळ्यात जास्त मलाच माहिती आहे, असं स्वानंदीने स्पष्टपणे त्याला सांगितलेलं असतं. पण अंशुमन किती मूर्ख आहे हे आपल्याला माहितीच आहे. इकडे चिंगीचा काही माज कमी नसतो, चिंगीला गरज नसताना हे सगळं चालू झालेलं असतं. चिंगी ज्या पद्धतीने वागत असते त्यावरून तर स्पष्टच होत असतं की चिंगी मात्र पूर्णपणे यामध्ये अडकली जाणार. चिंगी सरळ स्वानंदीकडे येते आणि म्हणते वहिनी तुम्ही अंशुमन सरांना का सांगितलं की मी त्यांच्या नावाची मेहंदी काढलेली ते. स्वानंदी म्हणते आता कळलं मला, म्हणजे अंशुमन तुला धमकावत होता. तेव्हा चिंगी म्हणते नाही नाही असं काही नाही झालेलं. तेव्हा स्वानंदी म्हणते काय झालंय ना ते खरं सांग मला, कारण आतापर्यंत सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत. तरीही आता चिंगी काही स्वानंदीला खरं सांगायला तयार नसते, कारण तिचं असं चाललेलं आहे की काहीही झालं तरीही एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर आता या सगळ्यामध्ये जबाबदार कोण आहे
हे शोधायचं आहे असं तिला वाटत असतं. स्वानंदी समरकडे येते आणि समरला विचारू लागते की राजवाडे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. समर म्हणतो काय झालं? तेव्हा ती सांगते की तुम्हाला वाटेल की मी प्रत्येक वेळेस काही ना काही अशा गोष्टी बोलत असते, पण मला खरंच तुमच्याशी महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलेली आहे. समर म्हणतो बोला काय झालंय? तेव्हा स्वानंदी सांगू लागते की एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, ती म्हणजे चिंगीने अंशुमनचं नाव तिच्या हातावरती मेहंदीमध्ये लिहिलं होतं. समर म्हणतो म्हणजे काय आहे? तेव्हा स्वानंदी म्हणते मला नाही माहिती ह्याचा अर्थ काय आहे, पण जे काय आहे ते मला थोडंसं वेगळंच वाटतंय. तेव्हा समर म्हणतो की हे बघा, तुम्ही जास्त विचार नका करू या सगळ्या गोष्टींचा. कसं आहे माहिती आहे का, चिंगीची आपण समजूत घालूया. लिहिलं असेल तिनं असंच, पण त्याचं काही नाही. आणि तिला आपण अंशुमनचं लग्न झालं की इथून पाठवून देऊया. वाटलंच तर गावी पाठवूया, नसेल तर आनंदकडे पाठवूया. निकिताला पण तेवढीच मदत होईल आणि तिची सॅलरी आपण देऊया, तिचा जॉबही जाणार नाही. हे सगळं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात. सगळेजण तिथं असतात आणि स्वानंदी त्याचबरोबर अंशुमन हे सगळं तिथं बोलत असतात. आणि मग मात्र गोष्टी थोड्या वेगळ्या चाललेल्या असतात. स्वानंदीला कळलेलं आहे अंशुमन आणि चिंगीचं नक्कीच काहीतरी आहे आणि चिंगीच्या बाबतीत तिने विचार करायचं ठरवलेलं असतं. पण अर्पिता किती चोंबडी आहे ते आपल्याला माहितीच आहे. अर्पिता हे सगळं बोलणं ऐकते आणि आईला जाऊन सांगू लागते, मम्मा तुला माहिती आहे का, हे सगळं असं झालंय आणि या सगळ्यामध्ये ना आता अंशुमनचं नाव जोडलं गेलंय, असं ती सांगत असते. आणि त्याच वेळेस आता पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे मल्लिका येते आणि म्हणते की मला या स्वानंदीला बोलावं लागणार आहे, कारण जर का स्वानंदी माझ्या मुलाच्या बाबतीत चुकीचा विचार करत असेल तर मी तिला शांतपणे जगू देणार नाही. जर तिचा प्लॅन असेल या लग्नामध्ये राडा घालण्याचा, तर मी शांत राहणार नाही असं मल्लिकाने ठरवलेलं असतं. आणि तेव्हा मात्र मल्लिका या सगळ्या गोष्टी बोलत असते आणि त्याचवेळी ती स्वानंदीकडे येते. स्वानंदीला म्हणते की तुला सवय झाली आहे का गं प्रत्येक वेळेस काही ना काही करून खोट काढायची? तू का आपीशी तसं वागली? स्वानंदी म्हणते मी काय वागली, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. यावरती स्वानंदीचं असं म्हणणं असतं की मी कोणतीच गोष्ट चुकीची केलेली नाही, तर तुम्ही अशा पद्धतीने का बोलताय? त्यावरती मल्लिका म्हणते की तुला चांगलंच माहिती आहे, नोकरांच्या समोर तू माझ्या मुलांचा अपमान करत असते. आता स्वानंदी त्याचबरोबर सगळेजण बाहेर असतात आणि इकडे मल्लिकाने मात्र चिंगीचं तोंड धरलेलं असतं, तिला मारत बाहेर आणलेलं असतं आणि तिला मात्र म्हणत असते की हे सगळं जे काही चाललेलं आहे ना तुझं, ते अजिबात खपून घेतलं जाणार नाही. तू माझ्या मुलाच्या नावाची मेहंदी स्वतःच्या हातावरती कसं काय काढतेस आणि तुला कोणी अधिकार दिला हे सगळं करण्याचा, असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा स्वानंदी आणि समर तिथे येतात. स्वानंदी समरला सांगत असते की चिंगी गायब झाली आहे, चिंगी नाही आहे, चिंगी कुठं गेले मला कळत नाही आहे. समर म्हणतो असेल इथेच कुठंतरी, असं काय बोलताय तुम्ही? तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही माहिती, ती नाही आहे इथं अवेलेबल. तेव्हा समर तिला समजवू लागतो आणि मग स्वानंदी म्हणते की नाही. आणि अर्पिता एका बाजूला चाललेली असते, ही गोष्ट स्वानंदीच्या लक्षात येते. स्वानंदी अर्पिताचा पाठलाग करत जाते आणि तिला कळतं की चिंगी त्या रूममध्ये कोंडून ठेवलेली आहे. मग स्वानंदी समरला फोन करते आणि समरला बोलावून घेते. तिथे गेल्यानंतर पाहते तर काय, तिथं मल्लिका आणि अंशुमन चिंगीला टॉर्चर करत असतात. आता मात्र स्वानंदी आणि समरला धक्का बसतो, कारण हे सगळं जे काय चाललेलं आहे ते खूप भयानक आहे हे त्यांच्या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं. आणि अंशुमनची कॉलर पकडलेली असते समरने आणि त्याला जाब विचारत असतो. त्याला विचारत असतो की हे सगळं काय चाललंय तुझं आणि काय करतोयस हे सगळं तू, या सगळ्याचा अर्थ काय आहे, असं जेव्हा समर विचारत असतो तेव्हा मात्र त्याच्याकडे कोणतंच उत्तर नसतं. आणि समर खानदेशी अंशुमनच्या कानाखाली वाजवतो, कारण इथपर्यंत मजल गेलेली आहे, काकू मला तुझ्याबद्दल ही अपेक्षा नव्हती, कारण तू असं अंशुमनला पाठीशी घालशील असं मला वाटलं नव्हतं. आता मात्र कोणताच पर्याय राहत नाही, मल्लिका आणि अंशुमन दोघेही पकडले गेलेले असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.